नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजचा प्रश्न आहे, एका आयताची लांबी आणि रुंदी यांच्यातील फरक 23 सेंटीमीटर आहे. जर त्यांची परिमिती 206 सेंटीमीटर असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती? आता यामध्ये पहिल्यांदा काय करावं लागेल, एक आयत आहे. आयताची आपण रुंदी दिलेली नाही, लांबी दिलेली नाही. समजा रुंदी आपण x मानली, तर लांबी आणि रुंदी यातला फरक किती आहे? 23 आहे. म्हणजे लांबी किती झाली? x अधिक 23. म्हणजे लांबी झाली x अधिक 23 आणि रुंदी झाली x. आयताची परिमिती काय असते? तर 2 कंसामध्ये लांबी अधिक रुंदी. परिमिती किती दिली? 206 बरोबर 2. लांबी किती? x अधिक 23 अधिक x. हे 2 इकडे गुणाकार, इकडे भागिले जर झालं तर 2 एके 2, 0 आणि बेत्रिक 6 बरोबर x अधिक x किती झाले? 2x आणि हे 23. आता 23 इकडे अधिक आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? वजा होईल. म्हणजे 2x बरोबर 103 वजा 23 80. x बरोबर 40 सेंटीमीटर. म्हणजे रुंदी किती मिळाली? 40 सेंटीमीटर. रुंदी 40 सेंटीमीटर आणि लांबी मिळाली x अधिक 23 म्हणजे 40 अधिक 23 बरोबर 63 सेंटीमीटर. म्हणजे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी. 0ला 0 आले, 4 त्रिक 12, हातचाला 1, 6 चोक 24 अधिक 1 25. म्हणजे त्या आयताचं क्षेत्रफळ किती मिळालं? 2520 सेंटीमीटर वर्ग म्हणजे चौरस सेंटीमीटर. ऑप्शन चौथा.